शेतकरी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 29 सप्टेंबर रोजी जळगाव जामोद येथे उपविभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला। 2023 चा रखडलेला पीक विमा, ढगफुटीचे अनुदान आणि कर्जमाफीची पूर्तता या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा जिल्हा प्रमुख गजानन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका प्रमुख संतोष दांडगे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला। स्थानिक दुर्गा चौकातून निघालेला हा मोर्चा 7/12 कोरा करा आणि हक्काचा पीक विमा मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत उपविभागीय कार्यालयावर धडकला। शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी राजस्व यांच्या मार्फत निवेदन दिले। निवेदनात एकूण 4 प्रमुख मागण्या होत्या। त्यापैकी 2022 च्या ढगफुटीचे अनुदान आणि 2023 चा रखडलेला पीक विमा त्वरित वितरित करण्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मान्य केले। यावेळी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने पीक विम्याचे तक्रार अर्जही भरून दिले। यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील, जिल्हा प्रमुख गजानन वाघ, तालुका प्रमुख संतोष दांडगे यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जळगाव जामोद तालुका शिवसेनेच्या वतीने संपूर्ण शेतकऱ्यांना घेऊन एका भव्य मोठ्या अशा आक्रोश मोर्चाचे आयोजन आम्ही या ठिकाणी आयोजन केलेले होते। माननीय उपविभागीय महसूल अधिकारी जळगाव जामोद यांच्या कार्यालयावर हा आपण मोर्चा या ठिकाणी आणला आणि या मोर्चामध्ये स्वयंस्फूर्तीने या तालुक्यातील शेतकरी उपस्थित झाले। आमच्या प्रमुख मागण्या होत्या शेतकऱ्यांसाठी की 2023-24 ची जे रब्बीचा अजून पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही तो मिळाला पाहिजे। त्यानंतर 2024-25 चा पीक विमा पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तो विमा मिळाला पाहिजे। त्यानंतर 2023-24 चे फळबाग लावणारे जे शेतकरी आहेत त्यांना तात्काळ अनुदान वितरित करण्यात यावं। त्याचबरोबर 2024 च्या ढगफुटीमध्ये ज्या शेतकऱ्यांची शेती खरडून गेली आणि त्यांनी केवायसी केली परंतु अद्यापपर्यंत त्यांना मदत मिळाली नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा ताबडतोब लाभ देण्यात यावा। अशा प्रकारच्या शेतकऱ्यांना सततच्या पावसामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा आणि मागील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फडणवीस सरकारनं या शेतकऱ्यांची फसवणूक केली आणि सांगितलं की आम्ही सत्तेवर येताबरोबर 7/12 कोरा करू आणि तुमचे कर्ज माफ करू, परंतु अद्यापपर्यंत त्यांनी शेतकऱ्यांचं कर्जमाफी केली नाही तर सरसकट कर्जमाफी करण्यात यावी या इत्यादी मागण्यांसाठी या ठिकाणी शेतकऱ्यांसमेत शिवसेनेनं आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं। ह्या मागण्या जर येत्या काही दिवसात तात्काळ मंजूर झाल्या नाही, शासनाने याची जर गंभीर दखल घेतली नाही तर शेतकऱ्यांसोबत या भविष्यात पुढचं एक उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी तालुका शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात येईल। मनीष ताडे, विदर्भ न्यूज, जळगाव जामोद। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।